29 तारीख आणि मी आलोय अहिल्यानगरला म्हणजेच घरी. रंगपंचमी दिवशी आमचा प्लॅन झालाय पिक्चरला जायचा आणि बघू शकता आकाश शेटर आमचं काही फिक्स नव्हतं तरी पण मॅचिंग झालेलं आहे दोघांचं व्हाईट शर्ट. पळत पळत मित्रांनो आपण पोहोचलोय अशा टॉकीजला आणि बघू शकता 4 तिकीट माझ्या हातात आहेत. शेवटचा जो ट्विस्ट होतो ना तो थोडे झालाय. हा भाई अरे नाही भाई. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे प्रसाद घोडके व्लॉग्स. मित्रांनो आज 29 तारीख आणि मी आलोय अहिल्यानगरला म्हणजेच घरी. सो इंजिमचा पेपर झाला आणि त्यानंतर मी सुट्ट्यांसाठी आलोय एक 8 दिवसासाठी. गुढीपाडवा केला तर होईल नाही तर नाही होणार. परंतु तुम्ही बघू शकता आज व्हाईट शर्ट घातला, जीन्स पॅन्ट घातली आणि मी बसलोय आमच्या बस स्टॉप म्हणजे आमचं शाहूनगरचं बस स्टॉप आहे मी जिथं राहतो. आणि त्यानंतर आपण कुठं निघालोय ऐन रंगपंचमी दिवशी आमचा प्लॅन झालाय पिक्चरला जायचा. खूप दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला पिक्चर म्हणजे शैतान जो अजय देवगणचा पिक्चर आहे तो बघायला आम्ही रंगपंचमी दिवशी चाललोय. म्हणजे मित्रांनो इथून मागच्या रंगपंचमी आम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे इंजिनिअरिंगला ज्यावेळेस जायचं होतो त्याच्या आधीच्या रंगपंचमी एकदम भारी व्हायच्या, भन्नाट व्हायच्या. जसं इंजिनिअरिंगला गेलो तिकडं काहीच नाही, सगळं विसर पडला. आलोय तरी पण आज काही नाही कारण मित्र पांगले सगळे. आणि आज आम्ही चाललोय अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट जो खूप चालला आहे बॉक्स ऑफिसला तर शैतानला चालू आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहित नसेल माझा जवळपास हा 3रा पिक्चर आहे. आणि हा पिक्चर बघताना मी तुम्हाला सांगतोय कहाणी त्याची. पहिला पिक्चर मी बघितला सत्यप्रेम की कथा, दुसरा बघितला सुभेदार आणि 3रा बघतोय शैतान. म्हणजे तिन्ही पण नावाची सुरुवात यशपासून होते. यशचं आणि माझं काहीतरी नातं असं आहे पिक्चर मागचं. सो आता आपण निघतोय, ओम गौरव आलेत आणि आकाश पण येणार आहे. आकाश पुण्यावरून काल आलाय, आकाशावर आपण जाणार आहे. सो बघूयात ना मला नमकी या व्लॉगमध्ये काय होणार आहे. परंतु धमाल मजा मस्ती सगळं काही नक्की होणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की चुकू नका. आणि अजून आहे की मित्रांनो कारण अजून वाजले 6, 6:30चा शो आहे आणि आपल्याला जायचं जवळपास 7 किलोमीटर. अजून रिक्षाने जाणार आहे, गाडी पण नाही आज. सो आता कसं पोहोचणं होणार आहे आणि किती वेळात पोहोचणं होणार आहे हे पण बघणं तुमच्यासाठी उत्सुक राहणार आहे. वेळेवर पोहोचतोय की नाही तुम्ही बघाल. तर आता बघूयात आपण काय होतंय. तोपर्यंत हा व्लॉग नक्की कंटिन्यू करा. गाईज आता आपण आलोय नगरला आणि बघू शकता आकाश शेटर आमचं काही फिक्स नव्हतं तरी पण मॅचिंग झालेलं आहे दोघांचं व्हाईट शर्ट. आणि आकाश शेटचा असा विषय झाला. आकाश शेट तुम्हाला काय वाटलं होतं मी तुम्हाला बोलवलं त्यावेळेस? मला खरं सांगायचं म्हटलं असं वाटलं होतं मी आता स्कॅम खूप चालू केलेला आहे, मला रंग लावायचा. कारण आज रंगपंचमी त्याला वाटलं आपण खरंच पिक्चरला चाललोय की नाही चाललोय. मग त्याच्यामुळे त्याला वाटलं की मी त्याला रंग लावण्यासाठी बोलवलंय. आपण तसं काहीच नव्हतं, आमचा खरंच प्लॅन झाला. कारण आमचे जे जुने दिवस होते ते रंगपंचमीचे आता सगळं निघून गेले ना. आता आम्ही पिक्चरला चाललोय. आता वाजले जवळपास किती वाजले आता? भाऊंचं झटक्याचं गाड्या तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल. मला हे आठवण करून द्यायचं भाऊंचं गाड्या दाखवायचा प्रयत्न चालू आहे परत एकदा. तर 6:20 झालेत, अजून 10 मिनिटात शो चालू होणार आहे. त्यामुळं आम्ही लवकर निघतोय आता. आणि आपण बघू शकता इथं खूप सारे बदल झालेत. म्हणजे नगरला आल्यापासून खूप बदल आहे तुम्ही बघू शकता. काय वाटतं आकाश किती बदल झालेत नगरला? अरे एकदम वेगळं वाटतंय रे. वेगळं वाटतं म्हणजे आम्ही येतो ना ते रोडला, आमचा जो रोडचा दिवस म्हणजे आम्ही कॉलेजला हाच रोड होता. आज रंगपंचमी असल्यामुळं गर्दी कमी आहे. म्हणजे कशी रोडला कमी आहे, घरोघरी सगळे खेळतात आणि मधले सगळे डिवायडर काढून टाकले इथं. आणि येत्या लोकसभेला पण होणार आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सगळं काय असं काढतात आमच्याकडे. तर त्यासाठी आता आपण निघालोय. आपण जाणार आहे आशा टॉकीजला आणि त्यानंतरून आता आपला शो भेटतोय की नाही भेटतोय की उशीर. पळत पळत मित्रांनो आपण पोहोचलोय आशा टॉकीजला आणि बघू शकता 4 तिकीट माझ्या हातात आहेत. आपण हे 4 तिकीट घेऊन आलोय आशा टॉकीजला. आशा टॉकीज मित्रांनो तुम्हाला सांगायला मला खूप आनंद वाटतो. आशा टॉकीज हे आमच्या आईवडिलांपासून आम्ही बघत आलोय. म्हणजे आईवडील आमच्या बघत होते इथं पिक्चर. त्यांचं लहानपण इथं गेलंय आणि त्यांचं आमच्या बाबांना खूप नाद होता पिक्चरचा. तो ते इथं पिक्चर बघायला यायचे. त्यापासून आम्हाला आमच्या आईवडिलांकडून आम्ही ऐकत आलो की आशा टॉकीजबद्दल. आशा टॉकीजला आजचा पिक्चर आहे मित्रांनो 99 रुपयाला. सो आम्ही शैतान बघायला आलोय अजय देवगणचा शैतान पिक्चर 10 तारखेला रिलीज झाला आहे. आणि आता पिक्चर कसा वाटतोय काय होतंय कारण ऑन टाईम आलोय. अजूनही 10 मिनिटं बाकी आहेत. आम्हाला माहित नव्हतं 6:45ला पण शो आहे. आपण 6:45 शो जॉईन करणार आहे. सो त्यानंतरून आता आपण बघणं उत्सुक राहणार आहे. पिक्चर कसा वाटतोय काय वाटतं रिव्ह्यू नक्की देणार आहे. अजूनही धमाल मजा मस्ती करायची आपली काय बघू शकता. हे सगळे आता वेट बघताय ना. एवढं पळत आलोय आम्ही खूप. म्हणजे तिथून अंतर जवळपास तुम्हाला सांगतो एक किलोमीटरचं अंतर जवळपास एक स्टँडपासून इथपर्यंत. सो इथे आतमध्ये एवढं रिक्षा वगैरे काही येत नाही. सो पळत यावं लागलं आणि ती करत आम्ही एवढं घामाघुमा आलोय. 10 मिनिटं आधी आलोय. सो आता बघूयात नेमकं पुढं काय होणार आहे आणि खूप धमाल मजा दिसतात.
आता मी जे इंटर दाखवलंय म्हणजे एवढं काही खास इंटर नाही जेवढं पुण्यासारखं आहे, परंतु हे सगळ्यात जुनं टॉकीज आहे आपल्या नगरमधलं, अहिल्यानगरमधलं. सो कोहिनूर आता एक नवीन झालंय तिथं खूप म्हणजे खूप हाय फॅसिलिटी दाखवलं म्हणजे पुण्याच्या पण मॉलला किंवा थिएटरला आज होईल असे काही तिथं कोहिनूर मॉलचं तिथं झालंय एकदम एक नंबर थिएटर. परंतु आम्ही घाईत आलोय खूप म्हणजे खूप क्विक प्लॅनिंग झाले. त्यानंतर आम्ही एक शॉर्ट पिरियडवर आम्ही आकाशला बोलवलं आणि आकाश सुद्धा आलाय. सो आता आम्ही बघणार आहोत, आता चालू होईल थोड्याच वेळात ॲड चालू आहेत. आपण आज जाणार आहे परंतु खूप मोकळं आहे आज सणाच्या दिवशी ना म्हणजे खूप खूप मोकळं आहे त्यामुळे खूप एन्जॉय करणार आहे. सो आता आपण जाऊया. फायनली मित्रांनो पिक्चर संपलाय, फोटो काढलेत आणि आता आपण निघालोय घराच्या दिशेने. एकंदरीत पिक्चर सांगायचा झाला तर मित्रांनो काय असतं ना, प्रत्येकाला वाटत असतं ह्यानी माझं ऐकावं त्यांनी माझं ऐकावं. आणि कॉमेडी मी सांगतो जरा, ह्यानी आज माझं ऐकावं त्यांनी ऐकायचं. आईवडिलांना वाटतं मुलांनी माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकावं, नवऱ्याला वाटतं बायकोनी माझं ऐकावं, भावाला वाटतं बहिणी माझं ऐकावं, बहिणीला वाटतं भावाचं माझं ऐकावं. तर ह्याच गोष्टी एक प्रकारे दाखवण्याचं काम केलं. इथं लाईट गेली आणि पाऊस आलाय म्हणजे खूप आता अंधार झाला आहे. तुम्हाला आता क्लिप मी थोड्या वेळी परत करतो. आणि आता लाईट गेली आहे आणि पाऊस चालू आहे, खूप जोरात पाऊस चालू आहे. आणि ह्याच गोष्टी ते दाखवण्याचं प्रमाण वशीकरण म्हणून एक त्याच्यावर आपण अंधश्रद्धा पण म्हणू शकतो. हीच अंधश्रद्धा दाखवण्याचं काम केलं त्यांनी. आणि एकंदरीत स्टोरी चांगली एक प्रकारे लिहायचं काम केलं. स्टोरी दाखवली पण उत्तम प्रकारे मांडली पण आहे. आणि शेवट थोडा काहीतरी अजून ट्विस्ट पाहिजे होता, पण एक छोटासा ट्विस्ट आला आणि त्यातूनच पिक्चर अंत्यकराकडे गेला किंवा अंतिम दिशेने गेला. सो आता आपण निघालोय, आता पाऊस आला अजून जेवलेलं नाही. सो बघू आपण काय होतंय पुढं. आणि मित्रांनो परत एकदा लाईट आली, आम्ही निघालोय घरा दिशेने. आणि इकडे बघू शकता मॅचिंग व्हाईट. आता फोटो पण काढले तुम्ही इंस्टाला बघू शकता ते. आणि ऐक ना आकाश, मी काय म्हणतो, तुला पिक्चर नेमकं कसा वाटलं, नेमकं तुला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं, एकदम रिअली सांगायचं. पिक्चर तसा पाहिला तर एकंदरीत ठीक होता. हां थोडे ट्विस्ट होते हां की शेवट समजत गेले. हां स्टार्टिंगला एकदम पिक्चर नॉर्मल वाटत होता, नंतर त्यांनी थोडेसे ट्विस्ट आणून पिक्चरमध्ये जरा मजा आणली. हां आणि ओव्हरऑल पिक्चर ठीक होता असं म्हणू शकतो. आम्ही विशाल गणपतीला मित्रांनो वळलोय. आता विशाल गणपतीच्या पाया पडून आपण निघणार आहे घरी. आणि ओव्हरऑल चांगला होता, परंतु मला ते थोडा ट्विस्ट शेवटचा जो ट्विस्ट होता ना तो थोडे झालाय. हा भाई अरे नाही भाई, अरे बघा रंगपंचमी मित्रांनो आपल्याला भेटले. आणि भावा तुम्हाला दोघांना रंगपंचमी खूप शुभेच्छा. तर आपल्याला आता इथं भेटले मित्र नगरमधले आहेत. आणि त्यानंतरून इथं आता आपण आलोय विशाल गणपतीच्या पाया पडणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो आपण आता घरी जाणार आहे. सो आता तुम्ही विशाल गणपतीची एक फुटेज बघा, सिनेमॅटिकची टाकतोय मी. मित्रांनो फायनली आता आपण घरी आलोय आणि खूप उशीर झालाय. परंतु काय झालं, मध्ये पाऊस आला आणि त्यामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकलो, तुम्हाला दाखवू पण नाही शकलो. परंतु मित्रांनो खूप मजा आली. खूप दिवसांना आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो. आणि असं कुठेतरी बाहेर गेलं मित्रांबरोबर किंवा भावाबरोबर तर एक नंबर वाटतंय. खूप झकास फिलिंग होती आजची आणि मजा आली. सो आता आपण इथं 8 दिवसासाठी आलोय, 8 ते 10 दिवसासाठी. तर आपण खूप व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. म्हणजे मी डेली मिनी ब्लॉग किंवा डेली मोठे ब्लॉग असतील ते मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप मजा येणार आहे, धमाल मजा मस्ती तर आपण करणारच आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत. कारण आता शेवटचं सेमिस्टर आहे माझं आणि त्यानंतर फक्त शेवटचेच पेपर राहिलेत, म्हणजे मिड सेम पण झालंय. सो आता आपण खूप एन्जॉय करणार आहोत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.